तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त प्रोमो आता समोर आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की मालिका आता एका वेगळ्याच ट्रॅकवरती चाललेली आहे. पण आता इकडे मालिकेमध्ये मंजुळा नावाच्या कॅरेक्टरची एंट्री झाली. ही मंजुळा दुसरी तिसरी कोणीही नाहीये, तर आता ही मंजुळा आहे ती म्हणजे आता इकडे जे काही कॉम्पिटिशन चालू होतं त्यावेळेला अर्णव आणि ईश्वरी यांची आता फॅन, आणि त्याच फॅनने मात्र आता त्या दिवशी पाहिलेलं आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या वडिलांना, रमाकांत राजे शिर्के यांना. आणि त्याच वेळेला मात्र आता तिने अशा प्रकारे काहीतरी जबरदस्त मात्र आता खुलासा केलाय. तिने आता पाहिलेलं सत्य सगळ्यांच्या समोर आणत कशा प्रकारे वल्लरी आणि उदयकांत या दोघांनी मिळून आता रमाकांतला पकडून ठेवलं होतं, हे सत्य ज्या वेळेला समोर आलंय एका झटक्यात भयंकर सत्याचा मात्र आता खुलासा झालेला आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आकाश आता सांगायला आलंय ईश्वरीला की मला विचित्र वागणं वाटत आहे, ते म्हणजे स्वतः आता नम्रताचं काहीच कळत नाहीये की ती अशी का वागत आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे ईश्वरी सांगायला लागते काळजी करू नका भाऊ. आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरी इकडे सांगायला लागते तुम्ही खरंच चिंता करू नका, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये नक्कीच आता ताईच्या मनामध्ये काय चाललंय याची आता शहानिशा करून घेईन. बरं, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे आकाश म्हणतो तू बघ, आणि ते लग्नानंतर पूजेचं वगैरे काय असतं ना किंवा देवदर्शन ते एकदा बघितलंस ना तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ईश्वरी आता विचार करायला लागते ताईचं वागणं आता बरेच दिवस मला सुद्धा खटकत आहे. म्हणजे याआधी सुद्धा आता मी ज्या वेळेला ताईच्या म्हणजे सोबत हे होते आणि त्याच वेळेला मात्र आता ताईने या सगळ्यामध्ये मात्र आता माझ्यासोबत कित्येक वेळा काहीतरी चुकीचं केलेलं आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता ताईला या सगळ्यामध्ये म्हणजे वल्लरी मामींच्या सोबत सुद्धा मी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. वल्लरी मामी आणि ताई यांचं काही कनेक्शन असू शकतं का, ते काही नाहीये. ताईवरती ज्या वेळेला मी आता लक्ष ठेवेन ना त्याच वेळेला मला या सगळ्यामध्ये वल्लरी मामी आणि तिचं काय कनेक्शन आहे हे नक्कीच समजेल, असं म्हणत इकडे आता रूम मध्ये आलेली आहे ती म्हणजे नम्रताच्या. पण त्याच वेळेला नम्रता रूम मध्ये नाहीये, तर नम्रता मात्र आता गेलेली आहे वल्लरीला भेटायला. ज्या वेळेला ईश्वरीला हे कळलंय की नम्रता वल्लरीला भेटायला गेले, आणि त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी तिच्या मागोमाग गेलेली आहे. जेव्हा आता ईश्वरी तिच्या मागोमाग गेलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे नम्रता वल्लरीच्या खोलीमध्ये बोलत असताना त्याच वेळेला मात्र इकडे लगेचच आलेली आहे. म्हणजे वल्लरी सांगते की हे बघ, काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला आपण जी कारस्थानं करत होतो ती लपवायची जर का आता असतील तर मात्र इकडे आता तुला अलर्ट राहायला लागणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू आता स्वतः मात्र ईश्वरी आणि अर्णव यांच्यापासून अलर्ट राहा, कारण आता त्यांना हरवण्यासाठी तू जे काही कारस्थानं केलेली आहेस ना ती कारस्थानं समोर यायला नको. ईश्वरी हे ऐकते आणि तिला मोठा धक्का बसलाय. ईश्वरीला कळतच नाहीये म्हणजे नमुताई वल्लरी मामींच्या सांगण्यावरून हे सगळं करत आहेत, याचा अर्थ वल्लरी मामी या सगळ्याच्या मास्टरमाइंड आहेत आणि कदाचित यामध्ये सौदामिनी देशमुख सुद्धा असू शकते. आणि तिला वल्लरी मामींवरती आधीपासून डाऊट तर होताच, पण या सगळ्यावरती वल्लरी मामींवरचा डाऊट आता तिचा इकडे जास्तच पक्का झालेला आहे. ज्या वेळेला तिने ह्या दोघींचं बोलणं ऐकलंय आणि त्यानंतर मात्र आता ती इकडे विचार करते काही झालं तरी मला अर्णव सरांना हे सत्य सांगायलाच पाहिजे. जोपर्यंत अर्णव सरांना मात्र आता हे सत्य मी सांगत नाहीये तोपर्यंत मला या सगळ्यामध्ये चैन पडणार नाही, असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये वल्लरी ज्यावरती डाऊट असलेला तो आता अर्णवला सांगण्यासाठी ज्या वेळेला ईश्वरी तिकडून निघाले. पण त्याच वेळेला आजीची तब्येत बिघडलेली आहे. आजीची तब्येत बिघडल्यावरती मात्र आता सगळेजण आजीच्या बाजूला बसलेत आणि ईश्वरी मात्र सांगायला लागते की आजी तुम्ही स्वतःला खरंच इतका त्रास करून घेऊ नका. मला काय वाटतं माहितीये का, आपण आता जो कोणी दोषी आहे त्या दोषीला मात्र आता शोधून काढायचं आहे. आणि त्यावरती मात्र आता आजी म्हणते खरंच कळत नाहीये ग, म्हणजे आता 20 वर्ष एखाद्या माणसाने मात्र या सगळ्यामध्ये आता संन्यास घेऊन तो होता, आणि संन्यास घेऊन असल्यानंतर मग 20 वर्षानंतर त्याचे दुश्मन कोण असू शकतात. मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे. यावरती ईश्वरी म्हणते आपण हे सगळं सत्य शोधूया. वल्लरी सांगते आई अहो असं काय करताय, 20 वर्षापूर्वी त्यांनी केलेल्या कारस्थानामुळे कुणीतरी त्यांच्यावरती काहीतरी करू शकतं ना. आणि यावरती ईश्वरी म्हणते पण मामी 20 वर्षानंतर आत्ता का. यावरती वल्लरी आता डिफेंड करायला येते आणि वल्लरी सांगायला लागते कारण 20 वर्षानंतर ते इकडे आलेले आहेत, कुणाला तरी थ्रेट वाटूच शकतो ना.
आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे ईश्वरीचा पक्का झालेला आहे हे, की ईश्वरीला मात्र आता समजलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता मामींचा हात आहे. लगेचच इकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण ज्या वेळेला आता इकडे घरामध्ये असतात तेव्हा त्यांचे फॅन्सना सारखं भेटायला येत असतात आणि फॅन भेटायला आल्यावरती मात्र आता ते ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या विषयी आता बोलत असतात. त्या दोघांना मात्र आता गुड विशेष देत असतात आणि खूप त्यांचं सोशल मीडियावरती मात्र आता कौतुक होत आहे. पण त्याच वेळेला अर्णवला एक कॉल आलेला आहे, तो म्हणजे मंजुळा. आणि मंजुळा सांगायला लागते, मी आत्ता पाहिलं तुमच्या वडिलांचा अपघात झालेला आहे आणि मला जे काही सत्य माहिती आहे ते सत्य मात्र आता मी तुम्हाला सांगणार आहे. आणि नेमकी वल्लरी तिकडे आहे आणि वल्लरी हे सगळं ऐकती आहे आणि वल्लरी विचार करते, अरे देवा, ही तीच तर मंजुळा आहे जिने आता मला आणि उदयकांतला पाहिलं होतं. नाही, काहीही झालं तरी आता या मंजुळाला अर्णवच्या सोबत आता मला येऊ द्यायचं नाहीये. काहीही झालं तरी ही मंजुळा अर्णवच्या समोर नाही आली पाहिजे. आणि त्यावेळेला अर्णव आता सांगायला लागतो, मामा, मंजुळा म्हणून एक फॅन आहे आणि तिने काहीतरी बाबांच्या बद्दलचं सत्य पाहिलंय. यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो, मामा काळजी करू नकोस, काहीतरी सत्य नक्की समोर येईल, तू तिला जाऊन. इकडे वल्लरी ताबडतोब कॉल करायला लागलेली आहे, ती म्हणजे आता उदयकांतला. आणि ती उदयकांतला सांगायला लागते, आपलं सगळं भांडं फुटायची मात्र आता वेळ आलेली आहे. आणि त्यावरती उदयकांत म्हणतो, तू कधीतरी काहीतरी चांगलं बोल. यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते, चांगलं बोलण्यासाठी चांगलं काहीतरी घडायला सुद्धा पाहिजे ना. असं म्हटल्यावरती मात्र आता ते सांगायला लागतो, काय झालंय तरी काय. यावरती ती म्हणते, अरे अर्णव आणि ईश्वरी यांना आता सतत त्यांचे फॅन भेटायला येत आहेत आणि या वेळेला फॅन भेटायला येत असेल त्याच्यामध्ये ती आहे म्हणजे मंजुळा. माहिती आहे ना, तिने आपल्याला पाहिलं होतं. आपण आता ज्या वेळेला रमाकांतला पकडलं होतं आणि तू त्याला इंजेक्शन दिलंस त्यावेळेला काहीतरी तिकडे गडबड झाले हे मंजुळाने पाहिलं होतं. एक काम कर, त्या मंजुळापर्यंत अर्णव पोचायच्या आधी आपली माणसं आता तिकडे पाठव आणि आपल्या माणसांना काहीही झालं तरी सुद्धा त्या मंजुळाला कायमचं गायब करायला सांग, कळतंय का. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, ठीक आहे. आणि त्यानंतर तो सांगतो, मंजुळा, आता तुझं काम इकडे तमाम करून टाकणार, तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये. असं म्हणत तो आता मंजुळाला म्हणजे मंजुळा आणि अर्णव या दोघांना भेटू द्यायचं नाही. यासाठी साम दाम दंड भेद जे काही करता येईल ते सगळं करण्याचा मात्र आता प्रयत्न करणार आहे. ज्या वेळेला मात्र आता इकडे मंजुळा अर्णवला भेटायचं ठरतं आणि त्याच वेळेला नेमका तिकडे येतो तो म्हणजे उदयकांची माणसं. उदयकांनी ज्या माणसांना म्हणजे पैसे दिलेले आहेत ती माणसं तिकडे आलेली आहेत आणि ती आता त्या मंजुळाला पकडून नेत आहेत. मंजुळाला पकडून देत मात्र आता इकडे लगेचच रमाकांतने म्हणजे ती सांगत आहे की मला तुम्हाला सत्य सांगायचं आहे. यावरती तो माणूस म्हणतो, खबरदार, एक शब्द जर का बोललीस तर इथल्या इथे हिची मुंडी उडवून टाकेन. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा. असं म्हणत तो आता इकडे अर्णवला पाठवण्याला निघालाय. अर्णवला तो आता सांगत आहे की आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. अर्णव म्हणतो, ठीक आहे, पण या मुलीला मात्र आता तुम्ही काही करणार नाहीत याची मला गॅरंटी हवी आहे. तुम्ही त्या मुलीच्या बाबतीत कोणताही चुकीचा प्रकार करायचा नाहीये. असं ज्या वेळेला अर्णव आता बोलत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता ते सांगतात, ठीक आहे, तू इथून निघून गेलास तर आणि तरच या सगळ्यामध्ये आम्ही आता या मुलीला सोडू, नाहीतर आता या मुलीला आम्ही सोडणार नाही. असं म्हटल्यावर ती मात्र अर्णव निघून गेलाय. पण निघताना मात्र आता अर्णव विचार करतोय, काहीही झालं तरी सुद्धा या मुलीला वाचवलं पाहिजे. आणि त्यानंतर मात्र आता ते निघून गेलेत. ते निघून गेल्यावर ती शिर्के सांगतो, सर, पोलिसांना फोन करा आणि ताबडतोब ही गाडी अडवायला सांगा, कारण ही लोक कितीही आपल्याला म्हटली ना की आता ते या सगळ्यामध्ये मात्र आता फोन करतील किंवा फोन करून मात्र आता हे करतील, पण नाही, हे लोक तिला ठार मारून टाकतील कारण तिच्याकडे अशी काहीतरी माहिती आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता अर्णव पोलिसांना फोन केल्यावर ती पोलीस ती व्हॅन थांबवतात. व्हॅन थांबवून मात्र आता पोलीस या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता अचानकपणे त्या मुलीला वाचवतात. इतकंच नाहीये तर त्या मुलीला वाचवून आता पोलिसांनी इकडे आणलंय ते म्हणजे घरी. आणि त्याच वेळेला वल्लरीचं सगळं अंड फुटलेलं आहे. आता ती मंजुळा मात्र आता इकडे सगळ्यांच्या समोर सत्य सांगत आहे की हिने मला या सगळ्यामध्ये मी हिला पाहिलं होतं. ही आता रमाकांत यांना अजून एका माणसाच्या मदतीने
ही बाई मात्र आता काहीतरी थांबवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच वेळेला त्या दुसऱ्या माणसाने त्याला आता इंजेक्शन दिलं आणि त्याच्या बाबतीत हा सगळा प्रकार घडवून आणला. असं म्हटल्यावरती मात्र आता धक्का बसलाय, तो म्हणजे अर्णवला. आणि अर्णव म्हणतोय मामी तू, आणि तो आता त्या मंजुळाला म्हणतोय तुला आता जे काही तू सांगतेस ते बरोबर आहे का? तुला आता जे काही तू बोलतेस ते खरं आहे का? यावरती ती सांगते 100% खरं आहे. काहीही झालं तरी मी तुम्हाला खोटं काहीच सांगत नाहीये. असं म्हणत फायनली इकडे आता मंजुळाने वल्लरीचं भांडं फोडून टाकलं.